अरे बघ माझ्या पुण्याच्या मित्राने काय पाठवले. काय पाठवले रे? याला व्हिडिओ पाठवली दिसतोय. व्हिडिओ एक नंबर आहे रे. आई ना अरे एकच नंबर असलं पाठवायचं की मला काहीतरी. तुला वाटू एक नंबर आहे लागा. अरे लगेच फॉरवर्ड करतो. हे घे ओपन कर ओपन कर. ती बघ की खालच्या. ए यार इतर काहीच नाही. तुला अजून एक बघायचं का? हे बघ पाठव 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 मी ग्रुपला पाठवतो सगळं. अरे हे बघ कसं दिसतंय. अरे बीच का ते मागचा आधी यश हा काय झालं? त्या व्हिडिओची सत्यता जाणून घेतली का तुम्ही काय? कसलं व्हिडिओ या होय? हा माझ्या मित्राने पाठवले पुण्याच्या. अरे पण डायरेक्ट थेट फॉरवर्ड करायची काय गरज आहे? तुला काय माहित का? अरे लक्षात ठेव, अशा तुम्ही शेअरिंग व्हॉट्सअपला फेसबुकला लाईक करता कमेंट करता अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीवर आपलं वाडा पोलीस स्टेशन सायबर क्राईम विभाग त्याच्यावरती नजर ठेवून आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओ शेअर किंवा तुम्ही पाठवत असता पुढे फेसबुक लाईक कमेंट इकडे करत असता त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. कारण तुम्ही आलेले व्हिडिओ आहे अशी फॉरवर्ड करताय. त्याच्यामुळे काय आहे की इतर होणारे सगळे सायबर क्राईम गुन्हे हे आपल्या फोनवरच होत आहेत आता. त्याच्यामुळे काय करायचं माहिती ना, आता आमच्याकडून आता पुढे आम्ही शेअर व्हिडिओ काय कुठलं करणार नाही. इथून पुढे अशा व्हिडिओ अजिबात कोणाला पाठवू नका, निंदा नालस्ती करू नका आणि चारित्र्य हनन करणाऱ्या व्हिडिओला लाईक मेसेज किंवा कमेंट करू नका. कारण आपणच आपल्यांची काळजी घेऊया आणि स्मार्टफोन सोबत स्मार्ट बनवूया मित्रांनो. कारण आजकाल तुम्ही बघताय की सगळे जे गुन्हे होत आहेत ते आता मोबाईल व्हॉट्सअप OTP मागताय आणि लगेच आपलं खातं रिकामी होतंय आणि असा गुन्हा झाला की लगेच तुम्ही पोलीस स्टेशनची दारं ठोठावताय. परंतु गुन्हे करताना लक्षात घ्या सगळे मोबाईलच्या माध्यमातून गुन्हे व्हायला लागले. तर आपण आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना वडीलधाऱ्या लोकांना सांगायचं की एखादा OTP असेल किंवा एखाद्या व्हिडिओवरती लाईक कमेंट शेअर करण्या अगोदर 10 वेळा विचार करायचा. आणि तसंच या ठिकाणी आम्हाला साहेबांनी संधी दिली केंद्र साहेबांनी, त्यांचा आम्ही शतशः धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी दराडे साहेब असतील तुम्हालाही मानाचा मुजरा. त्यानंतर आमचे CO साहेब या ठिकाणी पोस्टे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. तुम्हीही वाडा स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, निर्मल ठेवा हेच या ठिकाणी सांगतो आणि मनापासून मनापर्यंत धन्यवाद मानतो. धन्यवाद.